बाबा तसे बसा. ओके, आता बाबांचा आपण चालतानाचा व्हिडिओ बघणार आहोत. जी व्यक्ती 7 महिने चाललेली नाहीये, मी डॉक्टर भारत राठोड, पुन्हा एकदा तुम्हाला मी आवर्जून सांगतो की पॅरालिसिस झालेली माणसं पूर्ण बरी होत नाहीत असं सांगितलं जातं. 7 महिने जो माणूस 7 महिन्यापूर्वीचा हा पॅरालिसिस आहे, लायक्युनर इन्फ्राक्ट आहे, राईट साईडला पॅरालिसिस होता यांच्या. बाबा एकदा राईट हँड वर करा. ओके, जो हात त्यांचा स्वतः उचलला जात नव्हता, ज्या हाताने त्यांना खाता येत नव्हतं, ज्या हात त्यांचं चालू नव्हतं, त्या हाताचा आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. बाबा इथे हात ठेवा. उठवायचं कसं आणि चालवायचं कसं हे दोन्ही हाताला असं इथे पकडायचंय. ओके, आणि ह्या वॉकरला तुम्हाला पायाने पकडायचं. ओके, हा, त्यांना पायाला ग्रीप घ्यायला सांगायची. दोन्ही पायामध्ये साधारण असा अंतर ठेवायचा बाबा. ओके, आणि आता ह्याच्यावरती पूर्ण जोर द्या माझ्या हातावरती आणि उठायचंय तुम्ही आता. येस, उठा. अरे वा, आता यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. ओके, आणि एक पाऊल पुढे टाकायचा, थोडासाच टाकायचा. ओके, आणि सावकाश वॉकर पुढे सरकवायचा. येस येस, गुड, वा, गुड. अरे वा, चालू शिकले का नाही? येस येस. म्हणजे जो यांचा कॉन्फिडन्स होता की हे कधी चालणार नाही असं जे डॉक्टर पण सांगितलं आणि घरच्यांना पण वाटायचं, पण आज हा पेशंट चालू शकतो, ही खरी ताकद आहे त्या प्रोडक्टची. वा, वळतायत. वा वा वा, सुंदर सुंदर. कळलं आता त्यांना कसं वळायचंय ते. ओके, आज हा व्हिडिओ पूर्ण भारत देशाला प्रेरणादायी ठरणार आहे. बाबा तुमचा हा व्हिडिओ आहे ना, ह्या वयामध्ये किती वय बाबांचं सांगा? 70. अरे वा, 70व्या वर्षी. खूप छान. चला हळूहळू, छान, मोठा मोठा श्वास घ्यायचा आणि चालायचं. आता तर मोठे मोठे पावलं टाकायला लागले ते बघा. कळलं? चालू शकत नाही, तुम्ही उठवतच नाही, आमचे बाबा चालू शकतात. अरे वा, बघा स्वतःचे स्वतः वळत आहेत. ओके, फक्त बसवताना जे आहे, ओके, पाठीमागने एक हात ठेवायचा त्यांच्या आणि मग काय बाबा इकडूनच नाही बसायचं, पुन्हा अजून वळवायचं, ते असं वळवायचं थोडं. येस, हा. ओके, आणि मागे जायचं. ओके, हा, आणि आता काय करायचं, एक जणांनी याच्यावर हात ठेवा. बघून घ्या या, याच्यावर हात ठेवा. ओके, हा, आणि आता बसा तुम्ही. फुल ताकद वापरून बसू शकता. ओके, छान, खूप छान वाटलं. ओके, वा 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 वा, म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही देवासारखे आमच्यासाठी भावना असं म्हणेन मी. आणि सगळेजण म्हणजे उपचार तुम्ही चालू करा आणि सगळेजण फरक बघा तुम्ही महिन्यात. काही जण लवकरच कव्हर करू शकतील आणि तुम्ही पण सगळ्यांनी औषध नियमितपणे घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन सगळे करा. थँक्यू. आम्हाला खूप आनंद झाला. याचं क्रेडिट मला 1% देऊ नका, सगळं स्वामी समर्थांना द्या. त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, माझ्यामुळे काही झालं नाहीये. मी नाममात्र आहे, निमित्त मात्र आहे. सगळं क्रेडिट आपण समर्थांना देऊया. ओके बाबा, थँक्यू. तुम्ही पूर्ण बरे होणार आहात.